ट्रेकिंगला जायाचा जायाचा ट्रेकिंगला जायाचा ट्रेकिंगला. चल पोचायचं होते एवढा काय बघतोय. भाई चावी दे ना. कशाला? हा चालवायचा आहे. हा चालवतोयस तू? हो. रोजा पप्पा बघा बोलतोय हा चालवायचा आहे. सायकल चालवायचं वांद पोकलन चालवतोय. तर आता रात्रीचे वाजलेत 9 आणि आपलं जेवण आलं इकडं. मंडळी जेवायला बसलीत, तुम्ही पण या. जेवणामध्ये बघूया काय काय आहे इथं. जय शिवराय, हर हर महादेव. मित्रांनो, भटका ट्रॅव्हलर यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपली पुन्हा मोहीम निघाली. पाठीमागे बघताय आपली ट्रेकर्स मंडळी आली तिकडं. निवृत्ती आहे, रोहादा आणि इकडं अनिकेत आहे. आज आपली मोहीम कुठं असणार आहे तुम्हाला समजेल लवकरच. कॅप्शनवरून तर तुम्हाला समजेल टायटल वगैरे. पण आपण त्या डे सुरेजला पोहोचूया. मग मी तुम्हाला सांगतो की आपण कुठे चाललो. आपल्या बाईक इकडं लागल्या, फक्त इकडं 2 बाईक आहे. आणि आज आपल्या तिथं मुक्काम असणार आहे. तर चला तुम्ही पण येत आहे आमच्यासोबत. चला. पनवेल एस टी डेपो आहे, त्या साईडला बघताय. आणि आपल्या गाड्या आपण इकडे लावल्यात. आपण निघतो आता, प्रस्थान करतोय. इकडे निवृत्ती बघा, टेंट वगैरे. कुठे चाललं रे? आम्ही चाललो गुपित ठिकाणी. गुपित ठिकाणी चाललो बोलतो. इकडे रोहादा पण आहे. चला तुम्ही पण येता आमच्यासोबत. एक मस्तपैकी थंड पाण्याची बॉटल घेतली. ऊन पण आहे आता, वाजले जवळजवळ 3:45. पाणी पिऊन निघूया आपण. जरा चला मंडळी, निघतो आपण. गणपती बाप्पा, केदारेश्वर महाराज की. बघताय आपण समोरून आलो त्या साईडने पनवेलवरून. आणि या साईडला आपण लेट मारला आहे. आपल्याला इकडेच जायचं आहे. जवळजवळ 9 किलोमीटर आहे इथून आपलं मेन लोकेशन. तुम्हाला मी पुढं सांगतो कुठं आपण जातो आहे. त्याच्या आधी आपण इथं वडापाव खायला आपली पोरं गेलीत, बघूया आपण. लेफ्ट मारायचं आहे तिथं आपण जरा थांबलो आहे. बघता इकडं 50 वर्षांची परंपरा, आजही ती चव. लय भारी शेंडूकचा फेमस वडापाव. इथं आपली मेंबर सर्व बसलेत वडापाव खायला. आपलं पप्प्याच्या तिकडे नंबर लावला आहे त्याने. भेटेल ना आज? आत्ता मित्रांनो, आता आपले गरमागरम वडापाव आले तिकडं, एकदम कुरकुरीत. आता आपले मंडळी सर्व ताव मारतील. चला चालू करा. इकडे बघा, लय भारी वडापाव सेंटर. खाऊया आणि निघूया. टेस्ट सांगा रे पोरानो. पप्प्या बघा एकदम मस्त मसाला बिसाला लावून. पप्प्या तूच सांग पहिला चव कशी आहे ती. पप्प्याचा तर रिव्ह्यू एकदम ओके आलाय. अप्रतिम कुरकुरीत अनिकेत मस्त आहे ना. चला आपण पण खाऊन घेऊया. मी पण घेतो आता. वडापाव खायला असली मजा अशी आहे मित्रांनो. पाव वेगळा, वडा वेगळा. या तुम्ही खायला मला. एक नंबर आहे. अजून एक बारी होईल मला वाटतं. पप्पे अजून एक घ्या ना. फायनली आपली सर्व मंडळी वडापाव खाऊन आलेत. व्हिडिओमध्ये तुम्हाला तिथला वडापाव एक खाल्ला, पण व्हिडिओनंतर आम्ही खाल्लेत अनेक. बरोबर ना मंडळी? कारण वडापावचा स्वतः कारण 50 वर्षापूर्वीची त्यांची परंपरा अजून ते चालवत आहेत. गर्दी पण भरपूर असते, बघताय तुम्ही तिकडं. शेंडूम फाट्यावर आम्ही आता त्याला आम्ही लेफ्ट मारला आहे. आता आपल्याला 9 किलोमीटर आपल्या डेस्टिनेशनवर जायचं आहे. मी तुम्हाला तर फायनली मित्रांनो बघताय माझ्या पाठी कलावंतीन दुर्ग आणि प्रबलगड दिसतोय तुम्हाला. तर आपण आज कलावंतीन दुर्ग आणि प्रबलगड करणार आहोत.
तर आपला स्टे तिथं असणार आहे. तर ट्रेकिंगला जायचा ट्रेकिंगला जायचा ट्रेकिंगला. तर फायनली आपले पुढे गेलेले मेंबर भेटलेत आपल्याला. रोहादा कुठं आलो आपण? आपण फायनली पोहोचलोय ठाकूरवाडीजवळ. इथून आपण एक 5 मिनिटात कलावंती दुर्गासाठी प्रस्थान करणार आहोत. त्याचबरोबर बरीच वर्षाचा राहिलेला आपल्याला माझा जवळजवळ मी 2015ला हा कलावंती दुर्ग केला होता. त्याच्यानंतर 11 वर्षानंतर पुन्हा एकदा कलावंतीसाठी मी येतो आहे आणि कलावंतीसोबतच नाईट ट्रेक करून प्रबलगड दुसऱ्या दिवशी करायचा आहे. आणि एवढ्या वर्षानंतर जवळ असूनसुद्धा बघण्याचा योग आला नव्हता. तो आज आलेला आहे आणि बघूया आपण पुढे रात्री आपण याच्यावर सविस्तर चर्चा करूच. रोहादा ज्या वेळेस आला होता ना मित्रांनो 11 वर्षापूर्वी, तेव्हा हा जो रोड दिसतोय ना तुम्हाला, हा पूर्ण कच्चा होता असं तो बोलतोय, पण आता एकदम पक्का झाला आहे. तर आपण जाऊया पुढं बघूया. अनिकेत तर फर्स्ट टाईम आला आहे. ह्याच्या आधी पप्प्याने मी आलो होतो पण प्रबलगड केला होता. पप्प्याचा फर्स्ट ट्रेक होता तो. पप्प्या कसं वाटतंय? मी सेकंडला येतोय. पहिला आलो तेव्हा प्रबलगड केला होता. आता कलावंती करणार आहोत. बघूया आपलं कसं होतं का सर. ओके. आणि अनिकेत तर फर्स्ट टाईम येतो इकडं. बाकी ट्रेक केलेत अनिकेतने, पण त्याचा कलावंती दुर्ग पहिल्यांदाच आहे. आणि साहेब आलेत गावावरून. किती वाजता निघाला होता रे? 8 वाजता. सकाळी 8 वाजता आलेत खास ट्रेकिंगसाठी. तो समोर दिसतोय ना, हा पूर्ण प्रबळगड आहे. त्याच्या बाजूला कलावंती नाही. आणि आता आपण चाललो आहे ठाकूरवाडी विलेजमध्ये. समोर बघताय मित्रांनो प्रबळगड आणि कलावंती दुर्ग. आपला भारताचा नकाशा जर तुम्ही बघितलात तर खालच्या साईडचा तुम्ही जर जो शेप आहे ना तो सेम असा आहे बघा. एक नंबर वाटतो आहे. आणि आजूबाजूचा जर परिसर बघितलात ना एकदम नीरव शांतता आहे. गावं पण आहे तिकडं, घरं बघताय तिकडे त्या साईडला तुम्ही. मस्त वाटतं आहे. आता जवळजवळ वाजले 5:30 टाईम झाला आहे. आपण निघूया फटाफट इथून. बोरिवलीवरून मी जवळजवळ 1:30 वाजता निघालो होतो आणि आता वाजले 5:30. ठाकूरवाडी विलेजला आहे आता मित्रांनो. आता जवळजवळ आम्ही अर्धी ट्रेकिंग करणार आहोत आणि तिथं कॅम्पिंग करणार आहोत. तर चला तुम्ही पण येता सोबत. बाकी तुम्हाला माहिती मी बेस विलेजला जाऊन देतो. चला. ठाकूरवाडी मित्रांनो बघताय इकडं ट्रेकर्स मंडळी पण आहेत. मित्रांनो बघताय ठाकूरवाडी विलेजमध्ये आलो आहे आपण. ठाकूरवाडी गाव साईडला जायला रस्ता तो आहे आणि गडाकडे जायला हा रस्ता आहे. आपल्याला डाव्या साईडला जायचं आहे. चला आपण या साईडने समोर जाऊया. त्या साईडने आलो आपण. असं पार्किंग लॉट बघा किती मोठा आहे. बाईक पार्किंगचे इकडे आम्हाला 60 रुपये चार्जेस बसलेत, कारण आम्ही 2 दिवस आहोत म्हणून नाईटसाठी. अशी पावती देतात त्या आजी. तर ट्रेकिंगला स्टार्टिंग करूया आपण. बराच पब्लिक आला आहे. सुट्ट्या आहेत म्हणून, शनिवार रविवारच्या सुट्ट्या ज्या असतात त्यावेळेस बराच पब्लिक ट्रेकिंगला येतं. आपल्या रात्रभर गाड्या इथंच असणार आहेत. हेल्मेटला पण मस्तपैकी चेन आणली होती, लॉक केलं आहे. ते 2 हेल्मेट आहे आमचे गाडीचे. तिकडे आपली मंडळी उभी आहेत आणि साईडला पब्लिक बघताय. शनिवार रविवार असल्यामुळे बऱ्यापैकी पब्लिक आला आहे. पावती जपून ठेवायची आपल्याला, कारण उद्या जाताना आपल्याला पावती दाखवावी लागेल. तर चला जाऊया, मस्तपैकी ट्रेकिंग करूया. थोडा ट्रेकिंगची स्टार्टिंग इथून होते मित्रांनो. चला जाऊया आपण. अरे आता वरती गाड्या गेल्या असता काय, टेम्पो येतोय तर. हा टेम्पो आता पूर्ण धुरला उडवणार आहे आमच्यावर. गाड्या आपण खाली पार्किंगमध्येच लावल्यात. वरती गाड्या न्यायला अलाउड आहे की नाही माहिती नाही, बघूया नंतर कोणी सांगितलं तर. पण आम्ही तर तिकडे पाठीच लावल्यात गाड्या त्या साईडला. वा मस्त. रोज गाड्या जातात वाटतं वरती रे, काय विषय आहे. त्या रस्त्याने समोर आलो मित्रांनो आपण.
फक्त इकडे काहीतरी एक शेड दिसते, काय आहे तिथं पुढे जाऊन नक्की बघूया. आणि समोर कलावंतीन दुर्ग. गरमी एवढी आहे, शरीराला कंटिन्यू घाम सुटतोय. तापमान पण भरपूर वाढ आहे. 2026मध्ये जवळजवळ तापमानाचा पारा अन्य वर्षांपेक्षा जास्त आहे. 2026 नक्की काय कारण आहे देव जाणो. माझ्या पाठी बघा असा रस्ता आहे, पण बाईक आपल्याला पाठीच लावायच्यात. आम्ही 1-2 मित्रांना विचारलं, गावकऱ्यांची पार्किंग आहे तिकडं, तिथेच पार्किंग लावायला लागते तुम्हाला. पहिला रस्ता नव्हता, ज्यावेळेस आम्ही प्रबलगडला आलो होतो ना त्यावेळेस पूर्ण कच्चा रोड होता. ठीक आहे, मस्त. इथे जे रहिवासी आहेत त्यांना रस्त्याची सोय झाली, यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते. घाम कंटिन्यू येत राहणार. तुम्ही ट्रेकिंग करा नका करू, एका जागेवर जरी थांबलेले असलात तरी घाम तर सुटतोच. गावातली छोटी छोटी मुलं सायकल चालवत आहेत. काय बाबू, मस्त नजारा दिसतो ना वरती बघा. हा रोया, आता जवळजवळ वाजले 6 वाजलेत आणि हा 6 वाजताचा नजारा या साईडला बघा. पावसात तर अजून भारी दिसेल, पानं सुकलीत आता झाडावरची, वरती ढग आलेत. या साईडला पूर्ण, या साईडला निळा आकाश दिसतं, या साईडला पावसाचे ढग आलेत. पण पाऊस पडतोय कुठं. आणि नेहमीप्रमाणे आपण कुठल्या पण गडावर जात असलो तरी श्वान आपल्याला रस्ता दाखवायला येतच असतात. कोणत्या पण गडावर जा तुम्ही, श्वान येतातच आपल्याला रस्ता दाखवायला. प्रबळगडला जर तुम्ही कोणी येत असाल ना, तर मी जिथून आलो बोरिवलीवरून जवळजवळ 76 किलोमीटर आहे. आम्ही तर बाईकने आलो आहे, पण तुम्ही जर एसटीने येत असाल तर तुम्हाला पहिलं पनवेलला यावं लागेल. पनवेलवरून ठाकूरवाडी गाव आहे, त्या गावासाठी तिथं लोकल बस लागते. तर ती बस पकडून तुम्ही बेस विलेजपर्यंत येऊ शकता, जिथं आम्ही आमच्या बाईक पार्क केल्यात. गावापासून आम्ही ज्या बाईक पार्क केल्या त्याचं अंतर जवळजवळ 15 ते 20 मिनटं चालत आहे. आणि आम्ही जिथं बाईक पार्क केला तिथून ट्रेक नाही म्हटलं तरी 2 ते 2.5 तास, जास्त 2-2.5 तास कंटिन्यू केलात तर, नाही तर मग 3 तास पण लागू शकतील तुम्हाला पूर्ण टॉपला जायला. आम्ही रात्री कॅम्पिंग करणार आहोत, त्याच्यामुळं आम्ही जवळजवळ पाऊण तासाची ट्रेक करून, मधी वरती गावं आहेत हा मित्रांनो. एक ठाकूरवाडी विलेज तर गेला खाली, त्याच्यानंतर आम्ही आता असं चालतोय. आम्हाला जवळजवळ असा पाऊण तास चालायचा आहे. त्याच्यानंतर मग एक गाव येईल, तिथं आम्ही राहणार आणि मग सकाळी अर्ली मॉर्निंग उठून जाणार आम्ही पुढे. ह्या ज्या गाड्या दिसतात तुम्हाला पाठी, ह्या तिथील लोकल लोकांच्या आहेत गावच्या. पण जर तुम्ही बाहेरून येत आहे तर तुम्हाला पार्किंग खाली लावायला लागते. त्यांचं पण एक बरोबर आहे समजा, कारण अजून रस्त्याचं काम चालू आहे. एकदा जर सर्वांना परमिशन दिली तर खूप गर्दी होईल इकडं, त्याच्यामुळे ती पार्किंग त्या लोकांनी खालीच दिले. मस्त, पण खरोखर रस्ता चांगलं काम चाललं आहे यांचं, छान रस्ता आहे पहिल्यापेक्षा. आम्ही पण जवळजवळ 7-8 वर्षांनी रिटर्न आलो आहे दुसरा गड करायला, कलावंतीन दुर्ग. मस्त एक्सपिरियन्स असणार आहे आपला रात्रीचा सुद्धा. आपण जाऊया, अचानक ठरलेला प्लॅन आहे या निवृत्ती. अजून मित्र होते पण काम सुट्टी, आता आम्ही निघालो हाफ डे करून. काय करणार आता, फिरायचं आहे म्हटलं तर काय ना काय तरी अरेंजमेंट करावी लागणार, काय रे बरोबर ना. आम्ही चौघं पण वेगवेगळ्या लोकेशनवरून आलो आहे. मी बोरिवलीवरून आलो आहे, निवृत्ती आणि अनिकेत आहेत ना ते गावावरून आलेत. सकाळी किती वाजता बसलात रे? 8ला निघालो घरातून. 8ला घरातून निघाले, वीर स्टेशनला आले ट्रेनने. पनवेलला आम्हाला भेटले. हाडाचा ट्रेकर म्हणतात त्यांना. उन्हात पण ट्रेकिंग, पावसात पण ट्रेकिंग, हिवाळ्यात पण ट्रेकिंग. रोजा मला नेरूरला भेटला. हा रोजा अचानक ठरलेला प्लॅन कधी पण मस्तच असतो. ज्याप्रमाणे आम्ही घनगड केला त्याचप्रमाणे हाही कंटिन्यू घाम येतच राहणार, ते तर आहे. प्रबळगड खूप मोठा आहे, आयताकार आहे, बघताय तुम्ही. उंचीला भले कमी असेल
पण रुंदीला खूप मोठा आहे. अरे वा, विमान दिसतोय काय बघा तुम्ही. वा, थोडं पुढं आलं वेगळ्या साईडला दिसतंय प्रबळगड आईस स्टॉल. तुम्हाला जर काही खाय प्यायच्या वस्तू असतील तिकडं साईडला दुकान पण आहे, थंडगार पाणी पण मिळेल आणि तुम्हाला कोल्ड्रिंक्स वगैरे पण मिळेल. प्रबळगड आईस स्टॉल. काय दादा बरे आहेत ना? हो मस्त एक नंबर. तुमचं दुकान आहे? नाही दुकानाचं माझी गाडी आहे. अच्छा अच्छा, ओके. इथं बघता हे दुकान आहे इथं. तर इकडे रेट्स पण बघून घ्या. आईस स्टॉल घ्या आपल्याला मग मध्ये घे. हे बघा, हे दादा भेटलेत आपल्याला कालवंती. दादा नाव काय तुमचं? मी भगवान शेंद्रे मोठे विंगार. अच्छा, हा इकडे दादा गाडी घेऊन आलेत. इकडे काम चालू आहे तर आलेत दादा. ओके चला दादा. चॅनल आपला भटका ट्रॅव्हलर. ओके नक्की. ओके चला. इकडे साईडला बघताय तुम्ही प्रबळगड कलावंती दुर्ग आणि इकडे हे आहे. आणि इकडं ह्या दादांची आपल्याला भेटले होते ना, त्यांची गाडी आहे. हे बघा इकडं सेजल. मोबाईल नंबर बघून घ्या. टेम्पो सर्व्हिस आहे. जर इकडच्या आसपासचे कोण जर लोक असतील तर दादाला नक्की कॉन्टॅक्ट करा. दादाचा टेम्पो आहे. काही वस्तू वगैरे आणायच्या असतील तर बघताय तुम्ही बराच सामान याच्यामध्ये येऊ शकतो. काय बरोबर ना? दादांचं मोठे विंगार असा गाव आहे. श्री सद्गुरू कृपा ही गाडी आहे त्यांची. गाडी बघून घ्या. मगाशी नंबर पण बघितलात. दादाला नक्की कॉन्टॅक्ट करा. आपल्या चॅनलला पण दादाने सबस्क्राईब केलं आहे. ते पण बोलले व्हिडिओ आम्ही तुमच्या नक्की बघू. धन्यवाद दादा. चला येतो वरती जाऊन. ओके चला. चला आता पुन्हा कच्चा रस्ता लागला आहे. रोहदा अनिकेत आणि निवृत्ती पुढे गेले. छान रस्त्याला माणसं भेटत आहेत. हे दादा पण खूप छान होते. आपुलकीने चौकशी केली त्यांनी, कुठून आलात का आलात. आपली सर्व माणसं मेहनती. आता त्यांनी इकडे काहीतरी काम चाललं आहे घराचं, तर ते सिमेंट टाईप त्यांनी काहीतरी आणलेत. ते माप टाईप असतात ना तसे. चला, रोड पक्का आहे तसा बघा गेलात तर आपण, पण वरती माती आले म्हणून नाही. ते बघा सिमेंटचाच रोड आहे. चला आता बघा रस्ता कसा लागलाय. असंच आपल्याला पुढं पुढं जात जायचं आहे. कलावंती दुर्ग ट्रेकिंग. पप्प्या कसा आहे नजारा? मस्त नजारा आहे. तिथून खालून आलो आपण असं पार करीत. असा कच्चा रस्ता. जाऊया समोर. ह्या रानातल्या वेली मस्त वाटतात. सही एकदम. जिथं मित्रांनो आपण बाईक पार्क केली तिथं आपल्याला 6 वाजले होते. आता 6:30 वाजलेत. अर्धा तास आपण ट्रेकिंग केली. कुठे चांगला रस्ता लागला, कुठं असा ऑफरोडिंग लागला. अशी ट्रेकिंग करत करत आपण आता आलो आहे. अजून आपल्याला पुढं चालायचं आहे. आता मला वाटतं जवळ गाव आला आहे एक कोणता तरी. विचार करा, मेन रस्ता तर लांबची गोष्ट. आपण जिथं गाडी पार्किंग केली तिथं तर असा पक्का रोड पण नव्हता. त्याच्यावरती पण एवढी डोंगरात वस्ती आहे. कमाल. आपल्याला सर्व सोयी सुविधा असूनसुद्धा आपण काही ना काही गोष्टीसाठी हे नाही ते नाही करतो. पण ह्या लोकांनी काय करावं? ह्या लोकांना तर जवळ हॉस्पिटल्स वगैरे पण नाहीत. कमाल या माणसांची खरोखर. पहिल्यापासून राहत आलेली माणसं आहे तिथं. खूप भारी वाटतं आहे. पूर्ण जंगल आहे बघताय तुम्ही इकडं. पूर्ण जंगल आहे. आणि आता एक गाव लागते. चला बघूया आपण. इकडे काय तुम्हाला खाण्याच्या वस्तू घ्यायच्या असतील तर इथून नक्की घ्या. आपण जाऊया असंच पुढं या साईडनी. गाव आहे वरती. गाव आहे तिथे एक घर दिसतं आपल्याला. मला वाटतं जवळजवळ 2 गावं वरती आहेत.
आपल्याला बघायला भेटतील ते लवकरच काळोखाच्या आत गेलं तर. आता परत हा रस्ता लागला आहे. आपले मेंबर गेले वरती, ते बघा तिकडं समोर JCB दिसतो आपल्याला. ज्या पायवाट आहेत ते पूर्ण याच्यावर डांबरीकरण बाकी आहे. त्याच्यानंतर इकडचा रस्ता कच्चा आहे पूर्ण. या पायीने पायवाटा होत्या, तिथं अरुंद असा रस्ता होता आणि आता विकास घरोघरी पोचला आहे. व्हायला पण पाहिजे, पण गाडाचं गडपण सुद्धा जपता यायला पाहिजे आपल्याला. तेवढंच आपला जवळजवळ चढायला पण सुरुवात केल्यापासून पहिला आपण स्टॉप घेतला आहे, बाईक पार्क केल्यानंतर हा पहिला स्टॉप घेतला आपण. जागोजागी आपल्याला ज्या पायवाटा होत्या त्या आता दिसण्यास झाल्यात. त्यामध्ये पूर्ण अशा तऱ्हेने रस्ता पूर्ण गाडापर्यंत रस्त्याचं काम चाललं आहे. वरती एक आदिवासी वाडी आहे, त्यांच्यापर्यंत रस्ता जावा असा या रस्त्याचा आणि विकास कामाचा संकल्प आहे. आणि यातून विकास नक्की होतो, पण गाडाचं गडपण पण आपल्याला जपता आलं पाहिजे. याकडे सुद्धा प्रशासनाने लक्ष द्यायला पाहिजे. आणि जेणेकरून कोण जो गडावर येईल त्याने आपलं जे प्लास्टिकच्या बॉटल किंवा खाऊ काही असतील तर कागदाचे तुकडे, त्याचबरोबर बिस्किटचे पुडे असतील तर ते खाल्ल्यानंतर उर्वरित प्लास्टिक राहतो तो सुद्धा आपण परत न्यायला पाहिजे. आणि संवर्धनसुद्धा गाडाचं आपल्याला स्वतःपासून आपण सुरुवात करायला पाहिजे. आणि स्वतः आपण प्लास्टिकच्या बॉटलवरती गेल्याच्यानंतर परत खाली घेऊन यायला हवा. अशाने आपण गाडाचे संवर्धनसुद्धा करायला हवा. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला एवढ्या महाराष्ट्रामध्ये 365 किल्ले जवळजवळ आपल्या स्वराज्यामध्ये जपले होते. तोच इतिहास आपल्याला पुढील पिढीलासुद्धा समजायला हवा. म्हणून असे यंगस्टर पोरं यांनासुद्धा आपल्याला गडावर नेता यायला पाहिजे, त्यांना गडसुद्धा दाखवायला पाहिजे. आणि पुढील पिढी मला वाटतं खरोखर घडते आणि त्यांना इतिहास कळायला हवा. धन्यवाद रोहनदा, चांगली माहिती दिली. मी पण तुम्हाला सांगतो किंवा सजेस्ट करतो म्हणा, जर गडावर येत असाल ना तर आपला कचरा आपण स्वतः, जर आपण गडावर घेऊन येतोय तर ती क्षमता आपल्यात असली पाहिजे की तो कचरा आपण गाडाच्या खाली नेला पाहिजे. कारण गडावर कोणतंही घाण झाली नाही पाहिजे. जर आपल्यापासून आपण सुरुवात केली तर गडाचं पावित्र्य राखायला नक्कीच आपल्याकडून मदत होईल. आणि आपलं बघून इतरही ती संकल्पना पुढे चालू ठेवतील. काय रोहदा, बरोबर ना? आणि ज्याप्रमाणे तो बोलला की आता नवीन पिढीनेसुद्धा ही गडकिल्ले, छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले बघायला पाहिजे. आता आहे मोबाईलचा जमाना, ठीक आहे मोबाईलचा जमाना, नाही असं नाही, पण ह्या गोष्टी पण आपण केल्या पाहिजेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले असेल, आपला इतिहास आपण जपला पाहिजे. आपला इतिहास आपण नाही जपणार तर कोण जपणार, बरोबर ना? हां काय पप्प्या, आपला इतिहास आपण नाही जपणार तर कोण जपणार? सुरुवात ही आपल्यापासूनच केली पाहिजे, बरोबर ना? थोडासा दम लागेल पण गडकिल्ले पूर्ण झाले की थोडा अभिमान पण वाटेल. चले पोचायचं आहे होते, एवढा काय बघतोय? चावी दे ना. कशाला? हा चालवायचा आहे. हा चालवतोयस तू? हो. रोजा पप्प्या बघ काय बोलतं, हा चालवायचा आहे. सायकल चालवायचं वांद, पोकलंड चालवतोय. मित्रांनो बघा, पप्प्या बाई फुल ऑन फायर बोलतो, पोकलंड चालवायचा आहे. पप्प्या इकडे बघ, सायकल येते सायकल. मित्रांनो बघता आपण त्या साईडने आलो, पूर्ण असा रस्ता आहे. आता झाडेत म्हणून तुम्हाला दिसत नाही. आणि वरून व्ह्यू बघा कसा येतोय. पाऊस कधी येईल काय समजत नाही. इकडे वरती काळे ढग तर आलेत, पाऊस कुठं आहे? जरा वरती आल्यावर थंड हवा लागते, नाही तर पूर्ण घामाने भिजलो होतो पूर्ण. अजून पण घामाने भिजलोय, वारा मस्त लागतोय. आता वरती आल्यावर थोडी हवा लागते. एक लिंबू गोळी आणली होती आम्ही खाली चौघजणांनी ट्रेकिंग करताना. आता वरती आल्यावर हवा मस्त लागते मित्रांनो. लिंबू गोळी आणली होती, लिंबू गोळी खाल्ली आम्ही चौघांनी. आता पाठी ढग पण पावसाचे दिसतात, पण पावसाचं काय नामोनिशाण नाही. यंदा भरपूर गरमी आहे. कंटिन्यू बघते इकडे घाम, काय करणार, पर्याय नाही. तहान पण लागते, पाणी गरम झाले पूर्ण जागोजागी. मग अशी पोकलंड बघितलात, आता हा इकडं रोड रोलर बघा किती उंचावर रोड रोलर आला. आणि हा बाबा
पूर्ण डोंगर आहे. त्या लोकांसाठी ही रस्त्याची व्यवस्था होते, चांगलंच आहे. पण बघा तुम्ही किती उंचावर राहतात आहेत ती लोक. डेंजर. हा बघा, नशीब पाप्पे शेट नाही बोलले हा पण चालवायचा आहे, ह्याच्यानेच गेम नेला नसते आम्हाला वरती. हा रोड रोलर बघताय मित्रांनो, आणि हा सर्व रॅबिट जो रस्त्याचा काढलेला आहे तो साईडला ठेवलेला आहे तिथं. आणि असंच आपल्याला चालत जायचं आहे वरती वरती. चला, एक महिन्यात ना एक जरी ट्रेकिंग केलीत ना मित्रांनो तरी पण तुमचा पूर्ण घाम निघून जातो, रिफ्रेशमेंट मिळते. आपली बॉडी आपल्याला साथ किती देते ती असे डोंगर किंवा ट्रेकिंग केल्यावर आपल्याला समजतं. आपल्याला किती दम लागतोय, आपली कॅपॅसिटी काय. माणसाची जर कॅपॅसिटी ओळखायची असेल, सरळ रस्त्यावर नाही, एकदम उंच अशा रस्त्यावर चाला किंवा डोंगरावर चाला, लगेच समजून येतं. पहिला आम्हाला दम लागायचा जास्त नाही असं नाही, माणूस आहोत सर्वांना दम लागतो. पण निरंतर एखादी गोष्ट आपण कोणती करत राहिली तर शरीराला हॅबिट होते, त्यामुळे एवढं काय आम्हाला वाटत नाही. दम लागतो पण तेवढ्या पुरता, कॅपॅसिटी पण तेवढे असते. ट्रेकिंग करताना आपल्याला लक्ष द्यायचं आहे, ट्रेकिंग व्यवस्थित करायची आहे, बस. अजून काय, ट्रेकिंग करताना या रस्त्यांकडनं काय शिकाल? आपल्या आयुष्यामध्ये किती पण चढउतार आले, आपल्याला निरंतर चालत राहायचं आहे. येणाऱ्या समस्या असतील, सुख असेल दुःख असेल, प्रत्येक क्षणाला आपल्याला सामोरे जायचं आहे. बरोबर ना मित्रांनो? रस्ता दिसतोय ना, याच्या पण खालतून आलो आहे आपण तिकडून. वा, त्या साईडला सिटी दिसते तिकडं. हे बघा आजूबाजूचा परिसर बघा. ह्या वयात नाही फिराल मित्रांनो तर कधी फिराल? म्हातारपणात आम्ही आमचे व्हिडिओ तर बघू शकतो काय पोरांनो, बरोबर ना? एक आठवणी. सुंदर आहे, आयुष्य खूप सुंदर आहे, प्रवास करता आला पाहिजे. प्रवासी मी दिगंताचा, ही लाईन आम्ही पुरेपूर जपत आहोत, बरोबर ना पोरांनो? उतरत्या वयात यूट्यूब चॅनल उघडा करू, आमच्या व्हिडिओ बघत राहू, बरोबर ना? बरोबर. आणि चढत्या वयात छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले सर करत राहू. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. तुमचं आमचं नातं काय? जय शिवाजी जय शिवराय. जय श्रीराम. जय श्रीराम. हर हर महादेव. हर हर. महादेव. चला, मस्त एक जोश आला. ट्रेकिंगला मित्रांनो हीच तर मजा असते. अजून आयुष्यामध्ये काय पाहिजे तुम्हाला? छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले जवळजवळ 350 पेक्षाही जास्त आहेत, काय वादा, बरोबर ना? अजून जर महाराज संभाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज 10 वर्ष जगले असते, छत्रपती शिवाजी महाराज अजून 10 वर्ष जगले असते, तर आज आपला इतिहास काहीतरी वेगळाच असता. बरोबर. उगाच 350च्या पेक्षा गडकिल्ले सोपी गोष्ट नाही मित्रांनो. आणि ते काय 1-2 किलोमीटरच्या रेंजवर नाही आहेत, खूप लांब लांब आहेत. आणि एखादा गड तुम्ही चढायला गेलात तर तुम्ही विचार कराल की त्यावेळेस हे लोक घोडे, त्याच्यानंतर तोफा कशा घेऊन जात असेल. आपण आता स्वतः सिंगल माणूस चढायला जमतोय. आम्ही त्या एक 6 महिन्यापूर्वी बालगण प्राणसुद्धा केला. तर साल्हेर आणि सलोटा हे किल्ले त्या वेळेला आम्ही नाशिकमध्ये केलेले. तर आम्ही बाईकनी हा रूट केला होता. तेव्हा आम्हाला समजलं की त्यावेळेला स्वराज्याची घडी महाराज आणि वेगवेगळे इंडिकेटर देऊन कशा पद्धतीने गडकिल्ले वसवले याची माहिती आज आपण आपल्या पुढील पिढीला सुद्धा आपल्याला देता यायला. मराठा साम्राज्यातील एकदम मोठी लढाई जर कोणती झाली असेल मित्रांनो, बालगण, ती बागलान प्रांतामध्ये साल्हेर किल्ला आहे, तर तिथं झाली होती. तर तिथला इतिहास तुम्ही बघा, ऐका. आपली मराठ्यांची शौर्यगाथा तुम्ही नक्की वाचली पाहिजे. खरोखर सलाम त्या मावळ्यांना, मानाचा मुचरा. पॉईंटला आलोय. आता बघता आपण या साईडला संडेचं हे चालू असतंय. मागच्या वेळेस जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा हे चालू होतं. काय पाणी वगैरे पाहिजे असेल तुम्हाला तर तिथं मिळून जाईल. आता बंद आहे, बंद आहे. या साईडला केळीची झाडं आहेत. हा बघा, इकडे पेरूचं झाड आहे. वा, मस्त. आलोय जवळजवळ त्या गावापर्यंत पोचायला आलोय आपण. सह्याद्रीतला झोपाळा बघा मित्रांनो, लय भारी. कसा झाडाला बांधलाय बघा तिकडं.
लय भारी वाटतं या. ही तर मजा आहे सह्याद्रीतली. हे याच्यानंतर कुणाचा नंबर आहे माझा हा? आता मी जाणार. आता मी जाणार. पप्प्या शेठ पोकलन चालवत होते मगाशी, आता झोपाळा चालवणार. पप्प्या खरोखर चालवलं असतं, चावी दिली असते तर पोकलन. चालवलं असतं मग. अरे वा, मावळा आहे शेवटी, चालवणार. मस्त आहे झोपाळा मित्रांनो. हा माझा मॅट अडकते. ह्या झाडाला आहे बघा. ह्या तुला पप्पे आठवते काय, ज्यावेळेस आपण प्रबलगडला आलो होतो तेव्हापासून हा झोपाळा इथंच आहे, माहिती आहे काय? ह्याच्यावर आपण झुला घेतला होता. हां सेम, हा इथंच होता जेव्हा आम्ही. पण त्यावेळेस हे जे दुकान आहे ना ते ओपन होतं आणि आम्ही 7-8 वर्ष ना फक्त 4 वर्ष आधी आलो होतो इथं. खूप मस्त आहे. कुठून आलाय? हे दादा पनवेलवरून आले, 3 जण आहेत. कोणता आज करताय तुम्ही? आज आम्ही प्रमोदाशीला थांबतोय, स्टे करणार आहात? कॅम्पिंग करतोय आणि मग उद्या सकाळी दोन्ही गड करणार आहात? जमले तर दोन्ही. अच्छा, नाव सांगताय? तन्मय अजून प्रथमेश. हे दादासुद्धा आले ट्रेकिंगला. चला आपण पण जाऊया. जय शिवराय दादा. जवळजवळ 1.25 तास आपण चाललो. आपण 6 वाजता ट्रेकिंग चालू केली होती, आता वाजले 7:15. फायनली आपण इथं पोचलो. जी इथं मोठी दगड आहे ना, जिथं इंस्टाला बघितलात तर तिथं रील्स वगैरे काढतात पोरं जाऊन, तर हीच ती दगड आहे त्या साईडला. आणि हा त्या दादाचं छोटंसं हॉटेल आहे तिथं, तर आपण तिथं स्टे करणार आहोत, आपण टेंट लावणार आहोत. तर दादाजवळ पण तुमची मी थोड्या वेळानं ओळख करून देतो. आपली मंडळी सर्व आता इथं बसलेत मस्तपैकी हवेमध्ये. इकडं पप्पे आहेत, त्या साईडला अनिकेत आणि दादा बसलेत मस्तपैकी. हवा पण चांगली येते, व्ह्यू बघा सिटीचा. आणि इकडं आपली मंडळी कशी वाटते ट्रेकिंग. आम्ही पोहोचलो आणि हा खालचा नजारा पहा मस्तपैकी. मोठे मोठे ट्रॅक्टर, परत त्याचबरोबर मोठे मोठे भांडवलदार, सगळे पैसेवाले, सगळ्यांनी हा इथे जागा काबीज केल्या. ॲक्च्युली व्हायला नाही पाहिजे. त्या साईडला बघताय तुम्ही काय ते बोलतात, वारा मस्त आहे. त्या साईडला विमान दिसतंय तुम्हाला, झूम करूया आपण त्याच्यावर. मी त्या दिवशी आलो ना, वा मस्त दिसतंय. हा हॉटेल दिसतोय ना तुम्हाला छोटा, जवळजवळ 1.25 तास ट्रेकिंग केल्यावर आला आहे. इथंच आपण रात्री स्टे करणार आहोत आणि जेवणसुद्धा. थोड्या वेळाने मी तुम्हाला सांगतो, त्या दादाची माहिती पण देतो, नंबर्स वगैरे. आणि हीच ती दगड, पुढून पण दाखवतो तुम्हाला. समोरचा नजारा बघा मित्रांनो, वारा पण मस्त सुटला आहे. आज रात्री आपला थांबा इथं असणार आहे. आणि ही ती दगड खूप भारी वाटते. इथं पोरं चढून रील्सला वगैरे पोस्ट टाकत असतात. श्री समर्थ कृपा हॉटेल. दादाचा नंबर घेऊन ठेवा इकडं. दादाची तर जेवणाची व्यवस्था होते, छान आहे. तर आता रात्रीचे वाजलेत 9 आणि आपलं जेवण आलं इकडं. मंडळी जेवायला बसलेत, तुम्ही पण या. जेवणामध्ये बघूया काय काय आहे इथं. भात आहे, डाळ आहे इकडं, पिठलं आहे. त्याच्यानंतर इकडं मटर आणि फ्लॉवरची भाजी आहे मस्त, कांदा आहे इकडं, पापड आणि चपाती आणि लोणचं येतं आहे. मस्त पंचपक्वान. हे खायला तुम्हाला यायचं असेल कलावंतीन दुर्ग, आणि जर तुम्ही प्रबलगडचा ट्रेक करत असाल तर मी दादाचे कॉन्टॅक्ट तुम्हाला देणारच आहे. श्री समर्थ कृपा ढाबा इकडे दिसतो आहे तुम्हाला. मी दादाचे कॉन्टॅक्ट नक्की देईन. हे दादा आहे तिथं. मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये पण यांचे कॉन्टॅक्ट देऊन ठेवीन. जर कधी इकडे आलात तर नक्की जेवणाचा आस्वाद घ्या. या मंडळी जेवायला. बघता इकडं श्री समर्थ कृपा हॉटेल. नंबर घेऊन ठेवा तुम्ही. रात्रीचं जर ट्रेक करताय तर इथं मस्त तुम्हाला राहण्याची पण सोय होईल, जेवणाची पण सोय होईल. टेंट पण देतात इकडं. टेंटचे चार्जेस तुम्ही कॉल करून विचारू शकता. मस्त प्रशस्त जागा आहे. चला जेवण घेऊया आपण. आपले मंडळी सर्व जेवत आहेत आता. कोण टेस्ट करून सांगतोय रे? मस्त आहे, एक नंबर. अरे वा. हे दादा आहे तिथं. दादा नमस्कार. दादा नाव काय? रामसिद्ध. दादा नंबर सांगा ना आपल्या फॉलोअर्सना. 94 ओके 05 हां
ओके ओके ठीक आहे. तर आलात तर नक्की भेट द्या. जेवण पण एकदम मस्त आहे. आता मी पण पटापट जेवण घेतो. अजून हर्षल दादाचा पण नंबर आहे, मी त्याचा पण तुम्हाला नंबर देतो. ठीक आहे. कितीला आला तरी आम्ही 4 वर्ष आधी 2022 ना 22 2022ला 22 वर्ष येऊ म्हटलं. जेवता जेवता निसर्गाच्या सानिध्यात मस्त गप्पा गोष्टी चालल्यात. तिकडे दादा पण बसलेत आमच्यासोबत. कसं आहे रे जेवण? हा पप्पे शेठ मस्त आहे, अप्रतिम जेवण आहे. अप्रतिम जेवण आहे. ठीक आहे, चला मित्रांनो या. मित्रांनो जेवण मस्त होतं. जेवण करून आम्ही जवळजवळ 1 ते 2 तास मस्तपैकी गप्पा मारल्या. आता आपले पप्पे शेठ बिस्किट खात आहेत. काय बिस्किट खायला? कोणता बिस्किट आहे रे? ओरिओ. साहेब ओरिओ बिस्किट खात आहेत. बाकी अनिकेत साहेब आपल्याला वीज पुरवतात. म्हणजे बॅटरी पकडले त्याने. रोयादा बाहेर आहे, मस्त हवेवर आहे. हवा पण मस्त आहे इकडं. जेवण खरोखर अप्रतिम होतं मित्रांनो. आणि अनलिमिटेड होतं. प्राईज होती 200 रुपये. म्हणजे पर पर्सन 200 रुपये जेवणाची प्राईज होते. पण जेवण पोटभर होतं खरोखर. नंबर मी दिला आहे, कधी आलात कलावंतीन किंवा प्रबलगडला तर नक्की भेट द्या दादाला. आता टेंट लावलं आहे बघताय तुम्ही इकडं. मस्तपैकी आता आम्ही झोपू आणि सकाळी कलावंतीन दुर्गची ट्रेक अर्ली मॉर्निंग करू. कारण पब्लिक भरपूर येतो आहे उद्या संडे असल्या कारणाने. रात्रीचे पण लोक चढत आहेत. तर टेंट दाखवतो मी तुम्हाला आधी कसा टेंट लावला आहे तो. बघता इकडं मस्त हवेवर बसलो आहे आम्ही. इकडं शहराचा नजारा बघा. तिकडं लाईट दिसत आहेत. या शहरापासून दूर मस्त आम्ही इकडे डोंगरात आहोत, गड किल्ल्यांवर. आणि आपला टेंट बघता इकडे लावला आहे आम्ही. हे बघा मॅट हातरला आहे मस्तपैकी. कसं वाटतंय? मस्त एकदम निसर्गाच्या सानिध्यात रात्रीचा ट्रेक आणि हे नाईट कॅम्पिंग. असा अनुभव तुम्हीसुद्धा घ्या नक्कीच. बघा आपला टेंट किती मोठा आहे इथं. निवृत्ती सांग कसा वाटतंय कॅम्पिंगला? सांग नको, सांग. लाजू नको, कॅमेऱ्यात बोलायला शिका जरा. सांग. आपले पप्पे शेठ बघता इकडं जेवून मस्तपैकी निसर्गाच्या सानिध्यात झोपलेत. वा. टेंट या साईडला आहे पण साहेब झोपलेत इकडं. कमाल. सूज झोपलाय वाटतं. हसतोय म्हणजे नाही झोपलाय. नाही कोणी बघितलं रे. महाराजांचे जे काही शिवाजीचं मॅनेजमेंट करू हे जर केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांविषयी शिकवलं जातं. त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराजांविषयी सुद्धा काही गोष्टी आपल्याला शिकवायला पाहिजे. अशाच काही गोष्टी आहेत महाराजांच्या की अनेक देशांमध्ये शिकवल्या जातात. परंतु आपलं दुर्भाग्य असतं की आपल्या देशामध्ये कमी प्रमाणात हा इतिहास लोकांपर्यंत पोचला जातो. तो शक्यतो करून जास्तीत जास्त आपल्या महाराजांचा इतिहास, छत्रपतींचा इतिहास लोकांपर्यंत पोचता यायला पाहिजे. त्याचबरोबर खऱ्या अर्थाने महाराज हे फक्त छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त युद्धनीतीमध्ये कायदेपंडित नव्हते, तर सगळ्या राजनीती असे युगधरंदर होते. त्याचबरोबर सगळ्या गोष्टींचा त्यांना पुरेपूर अभ्यास होता. आणि काय पप्पे कुठं आहे? पप्पे शेट गेले कुठं? बापरे. पप्पे शेट दाखवतो तुम्हाला कुठं गेलेत. पप्पे शेट निसर्गाच्या सानिध्यात गेलेत. बघता इकडं मस्त दगड आहे. पप्पे शेट हवा येते. चला बघूया पप्पे शेट नक्की कुठं गेलेत ते. सावकाश सावकाश जाऊया. माझा आवाज कसा येतो मला ते माईक मधनं बघायला पाहिजे. माईक लावून ते बघा पप्पे शेट कुठं आहेत. पप्पे शेट काय करत आहे तिकडं? सह्याद्रीचा रातकिडा. सह्याद्रीचा रातकिडा. आता वाजलेत 1:15. अजून पण आम्ही झोपलोय नाही. बघा टेंटमध्ये मी एकटाच दिसतो इकडं आणि बाकी मंडळी सर्व बाहेर मस्त वाऱ्यावर आहेत. आणि बाकी 2 माकडं तिकडे वरती दगडीवर चढलेत. दाखवतो मी तुम्हाला, थांबा. मस्त वाटतोय पण खूप एन्जॉय आली. सकाळी आपल्याला मस्त कलावंतीन ट्रेक करायचा आहे. कलावंतीन आणि प्रबलगड दोन्ही ट्रेक करू मस्तपैकी. आणि हा नाईटचा अनुभव कसा होता जर मला विचारलं ना
तर खरोखर खूप भारी क्षण होता. असे क्षण आपल्याला जगता आले पाहिजे. कामाच्या आणि शहराच्या धावत्या लाईफमधून निदान 1 महिन्यातून एक ट्रेक, कॅम्पिंग किंवा वन डे जो काही असेल स्वतःसाठी जगला पाहिजे. आपले मेंबर दाखवतो काय करतात ते तुम्हाला. अनिकेत तिकडे बसलाय. त्याच्यानंतर आपले 2 मेंबर वरती आहेत. या दगडीवर मस्तपैकी वाऱ्यावर बसलेत ते बघा तिकडे वरती. ए खालती यायचं की नाही तुम्हाला? हे बघा ही दगड आहे अशी, इकडून चढलेत ते असे वरती बसलेत. थोडं झूम करूया त्यांना आपण. हे बघा दगड बघा कसे आहे, इथून चढलेत ते असे. आणि वाजलेत 1:45. ह्यांना झोपा नाही. सकाळ उठणार ना रे? उठणार. पप्प्या बोलतो उठणार. मग पप्प्या शेठ काय ऐकत नाही. पप्प्या शेठ वरतीच झोपा ना. हो तर काय 1:45 वाजले. सकाळमध्ये किती 4:30 वाजता उठायची तयारी ठेवा. हा या सावकाश या. खूप शांत वातावरण मस्त होतं. मन प्रसन्न झालं बोलतोय. 1:45 वाजले. घेतली एक बॉटल. सकाळी पण घेऊ. थंड आहे थोडी. बघता इकडं फायनली मंडळी झोपायला आले 2 वाजता. ते पण रात्री यांना उठवतो बघा सकाळी 4:30 वाजता. पप्प्या फक्त 2.5 तास झोपायचं आहे. कसं पडणार?